पावसाचा जोर मुंबई आणि परिसरात कमी झाला असला तरी राज्यामध्ये ठिकठिकाणी पावसाचा जोर पाहायला मिळतोय आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी नागरिकांची काही प्रमाणात गैरसोय होते। आंबेनळी घाटात धीम्या गतीने वाहतूक सुरू आहे। महाबळेश्वर पाचगणी इथे पावसाचा जोर कायम आहे। प्रतापगडापासून पोलादपूरला जाणाऱ्या घाटात दरड कोसळली। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। या भागात पावसाची रिपरिप सुरू आहे। अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या दरडी कोसळत असल्यानं प्रवाशांनी काळजीपूर्वक प्रवास करावा असं आवाहन करण्यात आलं। तर गेल्या 6 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीने धोका पातळी गाठली। पंचगंगा नदीच्या वाढलेल्या पाणी पातळीमुळे शहर परिसर जलमय झाला। कोल्हापूर शहर परिसरातील पूर दृश्य दाखवणारी किंवा त्याची भीषणता दाखवणारी ही ड्रोन दृश्य आहेत। तर कोल्हापूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत। कोल्हापूरच्या कासारी नदीच्या पुरामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे। नदीने पात्र सोडले, रौद्र रूप धारण केले। याचीच ही ड्रोन दृश्य समोर आली आहे। तर मुसळधार पावसामुळे एकीकडे नद्या दुथडी भरून वाहत असतानाच ठिकठिकाणी नद्यांना पूर आलेले आहेत। मात्र हजारो हेक्टर शेती देखील पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळते। कासारी नदीच्या पुरामध्ये हजारो हेक्टर शेती जी आहे ती पाण्याखाली गेली आहे। आणि या पावसाची तीव्रता भीषणता दाखवणारी ही दृश्य। पुण्यातली खडकवासला धरणातनं मुठा नदीत मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे। याचा परिणाम शहरातील डेक्कन परिसरात दिसून येतोय। बाबा भिडे पूल आणि नदीपात्रातील रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले। तसंच पूल परिसरातील वाहतुकीवर देखील परिणाम झालाय। खडकवासला धरणातनं सध्या 25,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। तर मुठा नदीत हा विसर्ग झालेला आहे। भिडेपूल आणि रस्ते पाण्याखाली गेल्याचं चित्र पाहायला मिळतं। इकडे पंढरपुरात भीमा नदीची पाणी पातळी वाढली आहे। भीमेच्या वाळवंटातील भक्त पुंडलिक मंदिरासह इतर काही मंदिरांना पाण्याचा वेढा पडला। बहुतांश मंदिरं पाण्यात बुडाली। नदीत उतरण्यासाठी असलेल्या घाटाच्या पायऱ्यांना पाणी लागलंय। पाणी नदीकाठच्या वसाहतीत शिरलंय। भीमा नदीची दृश्य ड्रोनद्वारे टिपण्यात आली आहे। तर पंढरपुरातही जोरदार पावसामुळे उजनी धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। सध्या उजनी धरणातून 1,41,600 क्युसेक वेगाने विसर्गाने किंबहुना पाणी सोडण्यात येते आणि याचं विहंगम दृश्य पाहायला मिळतं। तिकडे गुजरातच्या पोरबंदरमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। माधवपूर घेडमध्ये सोमनाथ कोस्टल परिसरात महामार्गावर पाणी साचलं। या पाण्यामध्ये 13 लोकांना घेऊन जाणारा दुधाचा टँकर बुडल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। एनडीआरएफच्या पथकाकडून बचाव कार्य पाहायला मिळालं। तर मुंबई गोवा महामार्गावर रस्ता आणि खड्डा हे समीकरण अनेक वर्षांपासून पाहायला मिळतंय। पावसाळा सुरू झाला की समस्या अधिक गडद होताना दिसते। मागील 4 ते 5 दिवस कोकणात मुसळधार पाऊस सुरू असताना खड्ड्यांची ही समस्या अधिक गंभीर झाल्याचं पाहायला मिळते। ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चिपळूण वाशिष्ठी नदीच्या पुलापासून शहरात जाताना रस्त्यावर पडलेले भले मोठे खड्डे वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत।